नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श शास्त्राचा, भारतीय संस्कृतीचा. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तिळगुळ देण्या घेण्याच्या निमित्ताने आपल्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम योजण्याची पद्धत असते. पूर्वीच्या काळी तर घरात आलेल्या प्रत्येक स्त्रीला, अगदी लहान मुलीला सुद्धा ती निघण्यापूर्वी हळद कुंकू लावण्याची पद्धत होती. पुरुष सुद्धा पूजा अर्चा करण्यापूर्वी कपाळावरती कुंकू लावत असत. प्रत्येक भारतीय प्रथेमागे काही ना काही शास्त्र असतंच, ते यामागे सुद्धा आहे. हळद कुंकू असं जरी आपण म्हणत असलो तरी मुळात कुंकू हे हळदीपासून बनवलेलं असतं. शुद्ध हळदीला चुन्याच्या पाण्याची भावना दिली की त्यातून कुंकू तयार होतं. स्त्रियांच्या बाबतीत कुंकू भ्रूमध्याच्या थोडं वर आणि हळद त्या खाली, म्हणजे एक्झॅक्टली 2 भुवयांच्या मध्ये लावली जाते. शरीर शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर समजतं की नेमक्या याच ठिकाणी आत मेंदूमध्ये पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड्स असतात. संपूर्ण हॉर्मोनल सिस्टीम जिच्या आधिपत्याखाली चालते ती पिट्युटरी ग्लँड, आणि अध्यात्मविद्या तृतीय नेत्राची कल्पना जिच्या ठिकाणी करते, क्लिअर वॉयन्स, इंट्युशन यासारख्या गोष्टी जिच्यामुळे जाणवतात, ती पिनियल ग्लँड. या दोन्ही ग्रंथींना स्टिम्युलेशन मिळावं, त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळावी, यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये भ्रूमध्यात हळद कुंकू लावलं जातं. स्त्रियांच्या बाबतीत कुंकू लावण्यामागे अजून एक कारण असतं की कुंकू लावल्यामुळे स्त्री अधिक अलर्ट राहते. एखादी व्यक्ती जर तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहते तर तिला लगेच समजतं आणि त्यामुळे वेळेवर ती स्वतःचं रक्षण करू शकते. दक्षिण भारतात कुंकवाच्या बरोबरीने चंदनाचं गंध लावलं जातं. त्या ठिकाणची उष्णता बाधू नये यासाठी चंदनाच्या शीतलतेची युक्तिपूर्वक केलेली ती एक योजनाच असते. हिमालयात संपूर्ण कपाळावर भस्म लावलं जातं, कारण त्या ठिकाणच्या रेडिएशनपासून आणि अतिथंडीपासून रक्षण करण्याचं ते एक साधन असतं. वैष्णवांचं गंध वेगळं, शैवांचं गंध वेगळं असं जरी असलं तरी त्या मागचा हेतू पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड्सना प्रेरणा देणं, त्या योगे शरीरातील अग्नी, हॉर्मोन्स, मन, बुद्धी यासारख्या सूक्ष्म तत्वांवर काम करणं हाच असतो. पण हा हेतू पूर्ण होण्यासाठी हळद असो, कुंकू असो का चंदन असो, या गोष्टी शुद्ध आणि नैसर्गिक असणं हे सुद्धा गरजेचं होय. कोणतीही लाल रंगाची पावडर कुंकू म्हणून वापरली तर त्याचा उपयोग होणं तर दूरच, उलट त्यातील सिंथेटिक द्रव्यांमुळे स्किनवर रॅशेस सुद्धा येऊ शकतात. बाजारात मिळणाऱ्या अष्टगंधात सुगंधासाठी मिसळलेलं केमिकल द्रव्य अपायकारक ठरणारं असतं. त्यामुळे मंडळी, कपाळावर गंध किंवा कुंकू लावताना ते 100% शुद्ध आणि नैसर्गिक असल्याची खात्री करून घ्या आणि या भारतीय प्रथेमागचा आरोग्य रक्षणाचा उद्देश सफल होऊ द्या. भारतीय संस्कृतीतील अजूनही अनेक गोष्टी मागचं विज्ञान जाणून घ्यायचं असेल तर पाहत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.